गेले. हा पण प्रीतीताई, तू काही टेन्शन घेऊ नको हा. ज्योतिताई म्हणाली तसं रोज मी तुला व्हिडिओ कॉल करत जाईल. म्हणजे आम्ही कुठे जर मिसळ पाव खायला गेलो तर मग केला व्हिडिओ कॉल, हॉटेलला गेलो तर केला व्हिडिओ कॉल, पंचवटीला गेलो व्हिडिओ कॉल, इगतपुरी व्हिडिओ कॉल, पांडवलेणी व्हिडिओ कॉल, सगळीकडे व्हिडिओ कॉल. तुम्ही दोघी गप्प बसा. हे असं बोलू नका. दादा तू तरी सांग ना त्यांना. ए ज्योती आणि कीर्ती काय चाललंय ग? ताईशी असं वागतात का? नाहीतर काय. तपोवनला गेलो. दादा तू पण त्यांच्या बरोबर जा बाबा. बोलू नको. नाही ग बाळा, गंमत केली मी तुझी. काय रे आ काय चाललंय? का छळताय बिचारीला? ती सासरी गेली ना, सगळ्यात जास्त तुम्हीच रडणार आहात तिच्या आठवणीने. हे मात्र खरं आहे. आठवण येणार आहे प्रीतूची फार. लहानपणी भातुकली खेळायचीच आठवतं का? तेव्हा पण नवरी बनून सजायचीस, नटायचीस, आणि आता खरोखर नवरी बनून लांब चाललीस. ए दादा, तू आता इमोशनल स्पीच वगैरे नको देऊ. मी काही इमोशनल स्पीच तुम्ही वगैरे काय देत हे? नाही. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा ती लहानपणी भातुकली खेळायची तेव्हा मीच तिला नवरी म्हणून नटवायचो की नाही? हा, मग आता सुद्धा मीच तिला नवरी म्हणून सजवणार आहे, नटवणार आहे. असा तयार करतो ना प्रीतूला. बघा, सुजयनी तिला बघितलं ना की तिला परत एकदा वाटेल आपण आयुष्यातला बेस्ट डिसिजन घेतलाय. बेस्ट बेस्ट बेस्ट. तिचा भाऊ जिवंत असेपर्यंत तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही भासणार. चला मग, आपल्या प्रीतीताईचं लग्न एकदम जोरात होणार आहे बाबा. मला खूप भारी वाटतंय. अभि, सगळी सोंग घेता येतात, पैशाचं घेता येत नाही. आहेत पैसे माझ्याकडे. हे बघ, अभि अरे एवढे पैसे तुझ्याकडे? केले मी मॅनेज. आई तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. माझ्या बहिणीच्या सुखापुढे मला जगातली कुठलीही गोष्ट महत्वाची वाटत नाही. अभिजित आहेस का घरात? आलो आलो. नमस्कार नमस्कार. हे बघ, ही पार्टी आणली तुझ्या रिक्षासाठी. तुझ्या रिक्षाबद्दल सगळं सांगितलेलं आहे त्याला. आता तुला काय व्यवहाराचं बोलायचं असेल ते बोलून घ्या आपसात. आधी रिक्षा बघून घ्या ना तुम्ही. एकदम टॉप कंडिशन मध्ये, काही प्रॉब्लेमच नाही. काय चाललंय दादा हे सगळं? अगं एक काम करा, तुम्ही तिघी आत जा, मी यांच्याशी बोलतो आणि आत येतो. जा. अजिबात नाही. हे काय चाललंय आम्हाला कळायलाच हवं. मी आपली रिक्षा विकतोय. फोन का नाही उचलत आहे माझा? हॅलो दीप, ती फोन का नाही उचलतेस बाळा माझा? तू किती फोन करते मी तुला. नाही मला माहिती आहे तू चिडलायस, माझ्यावर रागवलायस. तुझ्या वडिलांना कुणी काही बोललं तर राग येतो ना तुला, चिडतोस ना तू. तसं माझ्या दादाला कुणी काही बोललं, अपमान केला त्याचा तर मला राग नाही येणार का? सॉरी, चुकलं माझं. मी असं नको होतं करायला. पण ऐक ना, बाकी कोणासाठी नाही, निदान तुझ्या सुलूसाठी तरी घरी ये. माफी अशा माणसाची मागावी त्याची काहीतरी लायकी आहे. ऐक ना दादा. दादा असं नको म्हणू, आपलंच रक्त आहे ना. मग रक्ताने आपला गुणधर्म विसरायचा नसतो. मला खरं सांग सु, तू त्याची मनधरणी करावीस, माफी मागावीस, एवढी त्याची लायकी आहे का ग? काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये तो. नवीन काय आहे? मवाली आणि दारुड्या लोकांचं घरी येणं जाणं चालूच असतं. त्याचं काही एक ठिकाण आहे का? का तू एवढी काळजी करतेस त्याची? कसं बोलतोयस तू? तुझा मुलगा आहे ना. मुलगा? मुलगा म्हणून कुठलं कर्तव्य पार पाडलंय त्याने आजपर्यंत? मुळात बाप आणि मुलाच्या नात्याची किंमत कळते का त्याला? बाप आणि मुलाचं नातं हे वडाचं मूळ आणि पारंब्यांसारखं असतं. वडाचं मूळ आधी पारंब्या तयार करतं आणि मग त्या पारंब्यास त्या मुळाला आधार देतात. बाणगुळासारखं त्याचं शोषण करत नाहीत.
हे बघ, मला 2च मुलं आहेत असं मी समजतो, स्वराज आणि विराज. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वराजवर सोपवल्या. दादा, दीपचा एकदा ना भूतकाळ विसरायचा प्रयत्न कर. त्याला बापाची माया दे, प्रेम दे, मग तुला कळेल त्याचा स्वभाव कसा आहे तो. हे बघ, मला त्याच्याकडून आयुष्यात कसलीही अपेक्षा नाहीये. दादा, आत्या आत्या, हे बघ, तू नको मनाला लावून घेऊस फार. हे बघ, बाबा जरी वर दीपबद्दल काहीही बोलत असले ना, तरी त्यांच्या मनात त्याच्यासाठी जागा नक्कीच आहे. तू शांत हो, नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल.